77 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेले. टॉसचा बॉस ठरला होता युवा स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी संघ आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने निर्णय घेतला. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं आणि बघता बघता 6 षटकांमध्ये 76 धावे ते बनवलेत. 77 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी यावी युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून इथे आपण दाखल झालेली पाहतो. स्ट्रायकिंग एंडला पार्थ गांधी अल्पावधीमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये जो नावारूपाला आला आणि पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाला असं, परंतु 22च्या स्वरूपात 1 रन इथे घेतली गेले. एका धावेने खात इथे ओपन होतोय. संयमी खेळायचंय, लक्ष मोठं आहे आणि तेवढ्याच जेवढा संयम दाखवला जाईल आणि एका बाजूने कुठेतरी हिटिंग हे कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये राखणं गरजेचं असतं. आणि युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून पार्थ गांधीची चर्चा इथे जरूर होईल. लेदर बॉल किंवा रबर बॉल असू द्या. आणि यानं 2024 मध्ये अक्षरशः बहारदार खेळ केलाय आणि 25 मध्येही त्याचाच प्रारंभ करायचा विचार इथे असेल. यावी फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षकाला मिळणार नाही संधी आणि बॉल जाईल 1 बॉल सीमारेषेच्या पार. पाहायला मिळतोय ते शानदार चौकार. मयूरच्या बॅटमधनं निघालेला धमाका म्हणू शकतो आपण. दुसरा पहिला चेंडू फेस करत असताना लगावला गेलेला एका प्रतिम टायमिंगले खेळला गेलेला फटका होता. मिड विकेटला क्रॉस करून लॉंग ऑनला क्रॉस करून जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी धावसंख्या 5. 77 धावांचं लक्ष, एक विशाल लक्ष या क्रीडांगणावरती पार करण्यासाठी युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघ इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या क्रीडांगणात गेली 48 वर्ष आपण या मैदानावरती क्रिकेटचा महासंग्राम अनुभवत आलोय. यावेळी आखूल टप्पा होता. बॅकफुटवरती येतोय, पंच करतोय, गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. 1 रन घेतली गेले. दुसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेलाय आणि 2 धावा इथे यशस्वीपणे घेतल्या जात आहेत. तिसऱ्या धावेसाठी इथे कॉल दिला जातोय. पंचांच्या निर्णयाचा आपण इथे प्रतीक्षा करतोय आणि इथे मात्र निर्णय येतोय 4 धावा. आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. धावसंख्या पोहोचेल ती यावी 9 या अंकावरती. मयूरच्या बॅट परफेक्ट एक क्लासी शॉट इथे आपण म्हणू शकतो. बॅकफुट वरती आला, पंच केलं. पॉइंट आणि गली या दोघांनाही दिभागून मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी धावसंख्या 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. आणि जी सुरुवात युवा प्रतिष्ठानला अपेक्षित होती ती इथे मात्र जरूर मिळाली असं म्हणावं लागेल. कारण 77 धावांचं लक्ष आहे. एक खेळला जाणारा चेंडू इथे खूप लाख मोलाचा असणार आहे. कारण स्वप्न असतं प्रत्येक संघाचं की ही मानाची ट्रॉफी आपल्या गावामध्ये घेऊन जावी, हे मानाची ट्रॉफी आपल्या नावावरती व्हावी. आणि पुन्हा एकदा एक सुंदर फटका. यावी लॉंग ऑफला क्रॉस करून चेंडू जाईल 1 बॉल्स वन्स अगेन सीमारेषा पार. शानदार वन्स अगेन चौकार. मयूर 1 नाही 2 नाही ते लगातार लगावले 3 चौकार. आक्रमण केलंय, हल्ला केलाय गोलंदाजावरती. अक्षयला नस्तनाबूत करतो की काय पहिल्या षटकामध्ये. कारण आतापर्यंत सलग 3 चौकार टोकलेत. आतापर्यंत 4 चेंडू अक्षयने फेकले आणि या 4 चेंडू मध्ये 13 धावा त्याने खर्च केल्यात. 3 लगातार चौकार. मयूरची बॅट इथे तळपलेली पाहायला मिळाले. आणि अक्षयचा पुढचा चेंडू यावी ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर ठेवतोय, खूपच बाहेर जातोय. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचतोय. व्हाईट बॉलचा इशारा. एक सिंगल इथे मिळेल अतिरिक्त स्वरूपात. धावसंख्या पोहोचेल 14 या अंकावरती. ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा हा बॉल होता, त्यामुळे पंचांनी इथे दंडित केलंय. थोडंसं नियंत्रण गमावतो की काय दबाव आहे गोलंदाजावरती. कारण लगातार मयूरने चढवलेला हल्ला, धावांचा मारला गेलेला डल्ला. यावी रिवर्स फटका, आत्मघातकी फटका. जेव्हा सरळ बॅटनी धावा निघत असताना आपण आत्मघातकी फटका खेळला पाहिजे का याचा विचार जरूर मयूरला इथे करणं गरजेचं आहे. कारण एखादी विकेट इथे गेल्यानंतर जे काही घडतं, काल आपण आनंदवाडी ट्रॉफी पाहिली, काल आपण ग्रामीण बिग बॅश स्पर्धा पाहिली, फायनल पाहिली आणि तिथे सोडली जाणारी एक कॅच आणि सोडला जाणारा एक बॉल किती महत्वाचा असतो हे आपण जरूर अनुभवलंय. या बॅटची एज घेऊन चेंडू मात्र थर्ड मॅनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल फील्ड करेल. त्याच्यावर 1 रन इथे प्राप्त केली गेले. या एका धावेने धावसंख्या मात्र पोहोचते ती यावी 15 या अंकावरती. दरम्यान षटक क्रमांक पहिलं इथे समाप्त होतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 77 धावांचा पाठलाग करत असताना युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाची धावसंख्या बिनबाद 15 धावा.
येस थँक्यू. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय ती बिनबाद 15 धावा, 30 चेंडू आणि 62 धावा असं समीकरण या युवा प्रतिष्ठान युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघासमोर. बॉलिंग मार्ग वरती इथे मात्र दाखल झालाय तो मनोज. राईट मोर द विकेट, वैयक्तिक कोट्यातील पहिलं, संघाकडून दुसरं षटक आणि समोर आहे तो मयूर. फेकला जाणार पहिलाच बॉल, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता आणि बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. डॉट बॉल. ज्यावेळी मयूरने मात्र गुडलेनच्या थोडासा मागे ठेवलेला बॉल होता, परंतु मयूर ऑफस्टिकच्या खूप बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न करताना दिसला आणि एक अचूकता पाहायला मिळते ती मनोज कडून. कारण मनोजने याआधी ज्या पद्धतीने ते खेळतोय ते पाहिलं आणि यावेळी स्टिक्स टू स्टिक गोलंदाजी करण्याचा विचार त्याने ते प्रकट केलाय. पुन्हा एकदा सेम डिलिव्हरी भिरकावून देण्याचा होताही ते विचार, जोरदार अपील केलं जात आहे. पंचाने अपील इथे फेटाळून दिले. सलग दुसरा चेंडू इथे डॉट येतोय. कारण पहिलं षटक ज्या पद्धतीने मयूर खेळला होता त्या खेळण्याची स्किल यानं मनोजने हेरले आणि मनोजने त्याचा वीक पॉइंट काही कमी आणि हमी ही खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये, ती कमी इथे कुठेतरी मनोजला सापडले आणि त्यामुळे मनोज यावी मिडल स्टिकला टार्गेट करणारी गोलंदाजी करतोय आणि इथे मात्र मयूर कुठेतरी चूक करतोय की काय पडलाय प्रश्न. दरम्यान फेकला जाणारा बॉल बॅकफुटवरती येतोय, कट केलाय, गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, एक रन घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल इथे दिला गेला आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. यशस्वीपणे 2 धावा इथे प्राप्त होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचेल यावी 17 अंकावरती. पहिले 2 चेंडू अतिशय लाजवाब अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न मयूरने केला आणि त्यानंतर तिसरा चेंडू ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर होता आणि इथे पंच केला. गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, त्यावर 2 धावा इथे प्राप्त, धावसंख्या 17. अजूनही 60 धावांची आवश्यकता. मनोज लाजवाब गोलंदाजी, पहिलं षटक जरूर महागडं ठरलं ते अक्षय्याचं आणि कुठेतरी कम बॅक करून देण्याचा प्रयत्न यावी गोलंदाजाच्या माध्यमातून होतोय. आणि 3ही चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा इथे खर्च केला त्या मनोजने. लाजवाब गोलंदाजी म्हणावी लागेल, संघाला कम बॅक करून देणारी गोलंदाजी इथे जरूर म्हणावं लागेल. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्कमध्ये सज्ज होतोय मयूर स्ट्रायकिंग एंडला. यावी फेकला जाणारा बॉल फुल टॉस बॉल आहे, डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. बॉल जातोय 1 बॉल सीमा रेषा पार. आणखी एक शानदार जानदार चौकार. लाजवाब फटका इथे पाहायला मिळाला. फुलटॉस चेंडू होता, पुरेपूर संधी इथे मिळाली आणि संधीचं केलं सोनं दवडला, परंतु खराब क्षेत्ररक्षण इथे जरूर म्हणावं लागेल. एक संधी उपलब्ध झाली होती आणि तुम्हाला मिळणारी प्रत्येक संधीला तुम्हाला यशामध्ये कन्वर्ट करायचंय, ते इथे केलं गेलं नाही. त्यामुळे 4 धावा इथे संघाला मिळाल्या. धावसंख्या पोहोचले 21 या अंकावरती. या बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय, फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय, खराब. इथे मात्र सहज सोपा वाटणारा झेल जो इथे सुटलाय आणि सुटणारा हा झेल बिघडविल का खेळ, हा पडलाय प्रश्न. एक संधी जरूर इथे उपलब्ध झाली होती, परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली. चूक नाही तर तो गुन्हा झाला, जो इथे पुन्हा पुन्हा झाला आणि त्याची शिक्षा मात्र इथे संघाला भोगावी लागते की काय, हा येणारा काळ इथे सांगेल. परंतु चांगले प्रयत्न इथे मनोज करतोय, परंतु त्याकडून जी फिल्डिंगचा सपोर्ट मिळणं अपेक्षित आहे ना, तो कुठेतरी इथे मिळाला नाहीये. मनोजचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक क्लासी शॉट आहे, लाजवाब शॉट आहे, ऑफ स्टिकच्या बाहेर आला आणि त्यानंतर घुटना टेक, अभी तू मेरा तमाशा देख, शानदार चौकार आहे. एक क्लासी शॉट पाहायला मिळतोय आणि ही खासियत आहे पार्थ गांधीची. ज्यावेळी आम्ही रबर बॉल पाहत होतो रेनी सीझन मध्ये, त्यावेळी या पार्थ गांधीने काय कमाल फलंदाजी केली. त्यानंतर ज्याच्यावेळी पार्थ गांधीला संधी मिळाली, फलंदाजावरती गोलंदाजावरती तुटून पडलेला हा फलंदाज पाहायला मिळालाय. आणि वयाच्या कमी वयामध्ये ज्यानं क्रिकेटची चांगली उंची गाठले असा अष्टपैलू खेळाडू पार्थ गांधी, शानदार क्लासी शॉट खेळताना इथे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 इथे झाले समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 77 धावांचा लक्ष्याकडे वाटचाल करत असताना धावसंख्या आहे बिनबाद 26 रन.
थँक्यू. बाबर शेखची ही पावन भूमी आणि या पावन भूमीमध्ये बॅट आणि बॉलचा रंगलेला हा महासंग्राम. गेले 48 वर्ष आपण या क्रिकेटचा थरार इथे अनुभवतोय. खूप कठीण परिस्थितीतनं इथे स्पर्धा आयोजित केली गेली आणि बघता बघता आपण 48व्या वर्षापर्यंत पोहोचलोय. हे 48वं वर्ष स्वाभिमानाचं आहे. हे 48वं वर्ष आपल्या अभिमानाचं आहे आणि हे 48वं वर्ष आपल्या एकजुटीचं आहे. कारण जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा काहीतरी भव्य दिव्य करता आणि हे हातीचे मंडळ इथे एकत्र आलं. त्याने कुठेतरी क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करण्याचा संकल्प इथे सोडला आणि बघता बघता आपण 48व्या वर्षापर्यंत इथे पोहोचलोय. हा थरार आपण गेले 48 वर्ष या क्रीडानगरीमध्ये संपन्न करतोय आणि याच क्रीडांगणावरती अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळालेत. पहिला चेंडू लो फुल टॉस स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय डीपला. इथे मात्र सुजन होता. सुजन कडून खराब क्षेत्ररक्षक इथे म्हणावं लागतंय. मिसफील्ड पाहायला मिळाली. 2 धावे इथे मिळत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या पोहोचेल ती यावी 28 या अंकावरती. अजूनही 49 धावांची आवश्यकता आहे. 23 चेंडू आणि 49 धावांचं समीकरण इथे राहील. बॉलिंग मार्क वरती मात्र इथे दाखल झाले तर शुभमला शुभ अशी कामगिरी करावी लागेल. परंतु समोर आहे तो मयूर आणि पार्थ या जोडीने मात्र कमाल केले. पुन्हा एकदा लो फुल टॉस. आणखीन एक जबरदस्त शॉट ब्रँड आहे हा या फलंदाजाचा आणि मयूरच्या बॅट मध्ये धमाका. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. लाजवाब फलंदाजी इथे जरूर म्हणावी लागते मयूर आणि पार्थ गांधी यांची. आणि मयूरच्या बॅट मध्ये इथे मात्र धमाका झालाय. काय क्लासी शॉट खेळलाय. पुढचा चेंडू यावी डिलिव्हरी स्लो होती आणि यावी फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक आहे बॉल फील्ड करेल. तद्वर 1 रन घेण्यात सफल ठरला तो मयूर आणि या एका धावेने धावसंख्या मात्र पोहोचेल 35 या अंकावरती. खूप मोठी झेप घेतली गेली. कम्प्लिटली लाजवाब शॉट खेळताना मयूर पाहायला मिळाला होता आणि मयूरने कुठेतरी आपली बहारदार खेळी इथे प्रेझेंट करण्याचा इरादा स्पष्ट केलाय. का आक्रमण चालवलंय गोलंदाजावरती. तुटून पडलाय अक्षरशः तो गोलंदाजावरती. शुभम पुढचा चेंडू घेऊन यावी दिवस फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फारचा असफल ठरतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे झालेली पाहायला मिळाली. पार्थला कुठेतरी संयम दाखवावा लागेल कारण मयूरने इथे हल्ला चढवलाय. मयूरने धावांचा डल्ला मारलाय. स्ट्राईक मयूर कशी येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न इथे होणं गरजेचं असणार आहे. दरम्यान फेकला जाणारा हा एक बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. अतिशय क्लासी शॉट. पुन्हा एकदा पार्थच्या माध्यमातून दुसऱ्या धावेचा कॉल दिला जाईल परंतु पार्थने मात्र इथे नकार दिला आणि त्यानंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रिस्क इथे घेतली जाते आणि म्हणूनच म्हटलं जातं की रिस्क घेणारा हा तोट्यामध्ये असतो परंतु मित्रांनो कधी कधी रिस्क घेणाराच हा मोठा होतो आणि तो मोठा झालेला इथे मात्र ही जोडी पाहायला मिळाले. काय कॉलिंग कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं आणि हे महत्वाचं आहे. ज्यावेळी चौकार षटकार लागत नाही, ज्यावेळी एखादा डॉट चेंडू येतो त्यानंतर संयम दाखवणं आणि त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट खेळणं ही क्रिकेटरची ओळख असते आणि ती ओळख इथे मात्र या कुठेतरी जोडीने दिली असं जरूर म्हणावं लागेल. कारण सॉफ्ट हँडचा वापर केला, स्ट्रेट खेळला, गती कमी होती आणि त्यामुळे त्याचा ऍडव्हान्टेज घेतला आणि सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. बॉलिंग मार्क इथे सज्ज होतो शुभम. 5 ते 6 पावलांचं रनअप आहे आणि समोर आहे तो पार्थ गांधी. चित्याची चाल आहे, चपळाई आहे, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याची क्षमता आहे आणि यावेळी स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न होता. पाहिजे तसा मिडल झाला नाहीये. बॉल नकार दिला मयूरने. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. दरम्यान षटक क्रमांक इथे समाप्त होतं 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपल्याला पाहायला मिळते ती यावी 37 रन.
समीकरण आहे 18 चेंडू आणि 40 धावा. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ सेमी फायनल मध्ये प्रवेश करणार, पुढील 3 षटकांमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळेल. कोठ्यातील दुसरं आणि संघाकडून चौथं षटक. 18 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघासमोर. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, का घेतला याची प्रचिती मैदानाच्या आतमध्ये या जोडीने प्रेझेंट केले. सलामीची जोडी लाजवाब फलंदाजी करताना इथे पाहायला मिळते. मनोज राईट ओव्हर द विकेट. शॉर्ट आखूड चेंडू होता, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे जरूर आणि पंचांच्या माध्यमातून पहिला बाउन्स इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता यावी मनोजने ही जी रणनीती या आधी शुभमने आखली होती तीच रणनीती इथे मनोज आपल्याला करताना पाहायला मिळालंय. पहिलं षटक त्याचं जरूर इथे आपल्याला 11 धावांचं पाहायला मिळालं होतं आणि तोच मनोज यावी पाहूया कशा पद्धतीने पुढील षटक हाताळतोय. मयूर स्ट्रायकिंग एंडला 3 चौकार 1 षटकार त्याच्या बॅट मध्ये आपण पाहिलाय जरूर. फुल टॉस है, धमाका है, नो चांस फॉर एनी प्लेयर, बॉल गोज टू बैक फॉर 6. यस, आणि इथे चर्चा जरूर होईल ती मयूरची. 15 चेंडू 35 धावा 4 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार लगावलेत मयूरनी. जरा जोरदार टाळ्या मित्रांनो मयूरच्या बॅटिंग साठी. लढायचं कसं, मैदानात उतरल्यानंतर संयम दाखवायचा कसा आणि गोलंदाजावरती तुटून पडायचं कसं याचं जागतं उदाहरण आपल्याला मयूरच्या बॅट मधून या मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते. लाजवाब फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा मनोज राईट ओव्हर द विकेट. मयूर साठी फेकला जाणारा बॉल पुन्हा एकदा क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. त्यावेळी बाउन्स थोडासा कमी होता त्यामुळे आडव्या बॅटचा वापर जरूर केला होता मयूरने. बॅट बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल येतोय आणि अशा डॉट बॉलची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे एखादी विकेट इथे प्राप्त करणं. कारण एखादी विकेट जर इथे मिळाली तर हाच पावस संघ कमबॅक करू शकतो, हा गावकडी संघ कमबॅक करू शकतो आणि त्यासाठी कोणाला तरी इथे मात्र प्रयत्न करावा लागेल. पुन्हा एकदा आखूड टप्पा ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जातोय बॉल. पंचदंडित करतायत. येतोय इथे वाईट बॉल. सिंगल मिळेल अतिरिक्त स्वरूपात. या ज्या चुका आहेत त्या संघाला घातक ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे गावकडी संघाला नियंत्रण राखावं लागेल, कंट्रोल मध्ये गोलंदाजी करावी लागेल. एखादी विकेट कशी प्राप्त होईल आणि त्यात सर्वात महत्वाचं आहे म्हणजे क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण इथे मोस्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. फेकला जाणारा बॉल पुन्हा एकदा आखूड टप्पा. दिशा खराब आहे. भरकटलेली दिशा संघाची करते की काय दुर्दशा, हा प्रश्न आता संघ नायका समोर असेल. कारण सलगचे 2 फेकले गेलेले हे अतिरिक्त चेंडू आणि 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात देऊन गेलेत. बँकेमध्ये स्कोर आता कमी आहे परंतु इथे एक्स्ट्रा जाणाऱ्या धावा संघाला अडचणी जाणाऱ्या ठरत आहेत. यावी खोदून काढलाय स्ट्रेट रे. यावी लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुजन आहे, सुजन पुन्हा एकदा मिसफील्ड. या सुजनला नक्कीच झालंय तरी काय, एका हाताने कॅच पकडणारा हा सुजन यावी बॉल साचपडत पकडताना पाहायला मिळतोय. व्हॉट हॅपन, काय घडलंय सुजन समोर. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, नेहमी आम्ही त्याला लॉंग ऑन लॉंग ऑफला पाहतो, कॅचिंग पोझिशनला त्याला नेहमीच वापरलं जातं. परंतु तो सुजन मात्र इथे कुठेतरी विस्कळीत झालाय आणि तो विस्कळीत झाल्यामुळे क्षेत्ररक्षण इथे विस्कळीत होतंय आणि याचा ऍडव्हान्टेज मात्र युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाला इथे मिळालाय. 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेलेत. धावसंख्या 47 रन. अजून 30 धावांची आवश्यकता इथे असताना इथे भन्नाट गती होती. सरप्राईज डिलिव्हरी इथे ठरले जरूर परंतु 22च्या स्वरूपात 1 धाव घेण्यात इथे मात्र सफल ठरतोय. क्रीडांगणावरती थोडासा नैसर्गिक अडथळा आहे जरूर आणि याचा फायदा मात्र इथे
फलंदाजाला मिळत आलाय, कारण क्षेत्ररक्षण करताना या अडथळ्याचा थोडासा त्रास इथे भोगावा लागतो क्षेत्ररक्षकाला, आणि याची संधी आणि याचा फायदा मात्र फलंदाजाला मिळत आलेला पाहायला मिळालाय आणि तोच फायदा इथे मिळाला. स्ट्राईकला येईल तो पार्थ गांधी. अतिशय लाजवाब जोडीची कमाल धमाल अशी फलंदाजी इथे पाहायला मिळते. जे स्वप्न युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाने पाहिलं होतं की आपण प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घ्यायचा, धावांचा पाठलाग करायचा आणि या जोडीवरती विश्वास ठेवायचा, आणि जो विश्वास या कर्णधाराने या जोडीवरती ठेवलाय तो कुठेतरी सार्थकी लागलाय, आणि त्याला कारण असेल गावकडी संघाकडून केली गेलेली खराब असं क्षेत्ररक्षण निसटलेले झेल. फेकला जाणारा बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता इथे झालेली पाहायला मिळते. षटक क्रमांक समाप्त होते ते 4थं, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 77 धावांचा पाठलाग करत असताना युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाची धावसंख्या 48 रन. प्रत्येक बॉल नंतर इथे समीकरण बदलते. विरुद्ध युवा स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी यांच्यामध्ये चाललेला हा बॅट आणि बॉलचा रणसंग्राम. समीकरण आहे 12 चेंडू आणि 29 धावा, 14.5 रिक्वायर्ड रन रेट असेल. एखादा गोलंदाजाने इथे कमाल करायचे. जर का एखाद्या गोलंदाजाने इथे कमाल केली, 5 ते 7 धावांचे जर इथे एखादं षटक जर हाताळलं गेलं तर हाच रियान 11 गावकडी संघ कमबॅक करताना पाहायला मिळेल. परंतु जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये मयूरची बॅट तळपले, जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पार्थ गांधी आहे, तोपर्यंत युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाचं पारडं इथे जडून जड असणार आहे. त्यामुळे काय घडणार, काय बिघडणार ह्या 12 चेंडू मध्ये, याकडे सर्वांचं लक्ष इथे असेल. ज्याचे प्रयत्न बेस्ट तो ठरतो सर्वश्रेष्ठ, आणि इथे जरूर आपल्याला पाहायला मिळेल कोणत्या संघाचे प्रयत्न इथे बेस्ट ठरतायत आणि कोणता संघ इथे सर्वश्रेष्ठ ठरतोय. बॉलिंग मार्क वरती इथे मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो अक्षय. वैयक्तिक गोट्यातील दुसरं आणि संघाकडून 5वं षटक घेऊन अक्षय. 12 चेंडू 29 धावाचं समीकरण. त्याचबरोबर या गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आणि आमचे मार्गदर्शक किसन तात्या नागवेकर यांचं इथे शुभ आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत आहे. आणि हे सर्व साक्षीदार आहेत या 48व्या पर्वाचे. हे सर्व साक्षीदार आहेत या गेल्या 48 वर्षे या क्रीडांगणावरती घडणाऱ्या रणसंग्रामाचे, आणि या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो, कारण आपल्यासारख्याने आयोजित केली गेलेली स्पर्धा आणि या स्पर्धेचा सहभाग नोंदवण्याची संधी आम्हाला तुमच्यामुळे मिळाली, आणि ही सर्व बाबर शेखाची कृपा जरूर इथे म्हणावी लागेल. फेकला जाणारा बॉल आहे, इथे स्ट्रेट खेळतोय. मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, तिथे आहे क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेल. त्यावर 2 धावा इथे यशस्वीपणे संपन्न केल्या गेलेत. 2 धावेने धावसंख्या पोहोचते 50 या अंकावरती. अजूनही 27 धावांची आवश्यकता इथे असणार आहे. अक्षयच्या माध्यमातून फेकला जाणारा प्रत्येक बॉल इथे कुठेतरी स्वप्न पल्लवित करेल आणि कोमजलेल्या फुलाला पुन्हा एकदा उभारी देण्याचा प्रयत्न करेल. परंतु मनोजच्या अक्षयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी इथे होणं आवश्यक आहे. मयूर स्ट्रायकिंग एंडला यावी खोदून काढलाय. उंच हवेमध्ये आहे बॉल, क्षेत्ररक्षक आहे, मिळते संधी, परंतु संधीचं केलं नाही सोनं. बॉल त्याला चकून गेलाय. सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळतोय मयूरचा ब्रँड. षटकार, 6 धावा. यस, आणि या स्पर्धेतली 48व्या स्पर्धेतली सर्वात मोठी पार्टनरशिप नाबाद 56 धावा. अब तक 56. जोपर्यंत मयूर मैदानाच्या आतमध्ये आहे
तोपर्यंत युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघ इथे दावा ठोकताना जरूर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, बॅट बॉलचा संपर्क इथे झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. 9 चेंडू 21 धावा, 9 चेंडू 21 धावा असं समीकरण इथे येऊन थांबलंय. अजूनही मॅच 50-50 चान्सेस मध्ये आहे, परंतु एखादी विकेट इथे प्राप्त करणं गावकडी संघाच्या दृष्टिकोनातून विकेट जर विचार केला तर क्रमप्राप्त राहील. यावी स्टेपिंग करून खेळण्याचा प्रयत्न होता. सलग दुसरा चेंडू डॉट. दबाव यावी मयूर वरती येईल, कारण महत्वाचे हे उर्वरित चेंडू आहेत. महत्वाचं हे षटक असणार आहे, सामन्याला सेट करून देणार हे षटक असणार आहे. त्यामुळे सामना कुणाच्या बाजूने सेट होईल ही या षटकामध्ये आपण अंदाज बांधू शकतो. कुठेतरी संघाला कमबॅक करून देण्याचा प्रयत्न अक्षय करतोय का पाहूया. आतापर्यंत 4 चेंडू त्याने फेकलेत आणि 8 धावा खर्च केलेत. अजूनही 2 चेंडू इथे बाकी आहेत. 8 चेंडू आणि 21 धावा, समीकरण 8 चेंडू 21 धावा. यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेतले, पॉइंटच्या दिशेने आहे तिथे सुजन, बॉल फील्ड करेल. 1 रन दुसऱ्या धावेसाठी. इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली जाते. हा रणनीतीचा एक भाग होता. इथे स्ट्राईकला मयूर येणं आवश्यक होतं आणि त्यासाठी पारचा बळी इथे चढवला गेला. पहिला धक्का, पहिला हादरा पारच्या स्वरूपात. यस, थँक्यू. अजूनही मॅच ऑन आहे, दोन्ही संघांना संधी आहे. एका दुसरा हा शेवटचा बॉल खूप महत्वाचा ठरणार आहे, कारण समीकरण 7 चेंडू 20 धावा, 7 चेंडू मध्ये 20 धावा. हा बॉल जर इथे डॉट आला तर कुठेतरी गावकडी संघ कमबॅक करेल, परंतु इथे जर एखादी बिग हिट झाली तर मात्र इथे युवा स्वराज्य प्रतिष्ठान सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये. त्यामुळे सर्वांचं लक्ष अक्षयच्या या शेवटच्या चेंडूकडे असेल. राईट नंबर द विकेट, समोर मयूर. मयूरने आतापर्यंत धमाका केलाय. यावी उंच हवेमध्ये आहे बॉल, खूपच उंच बॉल आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली, पकडेल का कॅच? हो हो हो, निसटला निसटला निसटला. पुन्हा एकदा निसटलेला झेल. बिघडविल का खेळ ते पाहायचं आहे, परंतु आणखीन एक विकेट इथे सॅक्रिफाईस केली जाईल, कारण स्ट्राईक मयूरकडे ठेवायची होती. रणनीती क्लिअर होती. 2 धावा इथे मिळतील. समीकरण येत आहे 6 चेंडू आणि 18 धावा, 6 चेंडू 18 धावा असं समीकरण. यस, क्वार्टर फायनलचा हा 4था सामना या स्पर्धेतला, आणि आपल्याला इथे पाहायचंय 4था सेमी फायनलिस्ट संघ इथे कोणता ठरतोय. 6 चेंडू आणि 18 धावा, 6 चेंडू 18 धावाचं समीकरण. रिहान 11 गावकडी प्रथम फलंदाजी करत असताना बनवल्या 76 धावा, 77 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलं. युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघाकडून खेळणारा मयूर यावी तडाखेबाज फलंदाजी करतोय, आणि मयूरने आतापर्यंत धावा बनवल्या तिथे 48. 24 चेंडूंचा सामना त्याने केला, 48 धावा त्याने इथे बनवल्यात. स्ट्राईक रेट जर आपण पाहिला तर 200चा इथे पाहायला मिळतोय. बेस्ट ऑफ प्लेयर सीमारेषेच्या दरम्यान. यावी लॉंग ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, स्क्वेअर लेग डीपला घेतला गेलाय. फाईन लेगला इथे प्लेअर पाहतोय, थोडासा वाईड ठेवला गेलाय जेणेकरून
थर्ड मॅन आणि फाईन लेग दोन्ही एरिया कव्हर करेल अशा दृष्टिकोनातून उभा केला गेलेला क्षेत्ररक्षक ते पाहायला मिळतोय आणि बॉलिंग मार्क वरती सुनील मुडे लेफ्ट हँड राईट हँड राऊंड विकेट समोर मयूर पहिला चेंडू या सॉफ्टिंगच्या थोडासा बाहेर खूपच बाहेर वाईट बॉलचा इशारा 6 चेंडू 17 धावा 6 चेंडू आणि 17 धावाचं समीकरण स्ट्रायकिंग एंडला धमाकेदार फलंदाजी करणारा मयूर आहे जो वैयक्तिक 48 धावसंख्येवरती खेळतोय आणि संघाला अजूनही 17 धावांची आवश्यकता 6 चेंडू मध्ये सुनीलचा हा बॉल खोदून काढलाय उंच हवेमध्ये आहे बॉल आणि बॉल मात्र चाललाय सीमारेषा पार षटकार बाबर्शे क्रीडा मंडळ हाती आयोजित क्रिकेटचा महासंग्राम आणि या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये 48व्या पर्वामध्ये या क्रीडांगणावरची या 48व्या पर्वातली या क्रीडांगणावरची पहिली हाफ सेंचुरी लगावण्याचा मान जातोय मयूर साठे जोरदार टाळ्या मयूर साठी होऊन जातात मित्रांनो षटकार ठोकून डायरेक्ट 54 धावांची नाबाद खेळी मयूर इथे करतोय समीकरण इथे बदललंय आणि समीकरण इथे पाहायला मिळते 5 चेंडू आणि 11 धावा 5 चेंडू 11 धावा काय घडणार मैदानाच्या आतमध्ये भावा हे जरूर इथे पाहायचंय कोणता चौथा संघ ठरेल जो सेमी फायनल मध्ये एंटर होईल सुनील ऑन दी मार्क अमन नागवेकर यांच्याकडून मयूरच्या बहारदार खेळासाठी 100 रुपयांचा कॅश प्राइज सुनील ऑन दी मार्क गेम चेंजर आहे यानंही अनेक कारनामे टेनिस क्रिकेट मध्ये केले जरूर तो सुनील नेक्स्ट बॉल राईट अराउंड द विकेट या आडव्या बॅटचा वापर आहे आणि ऑफ स्टिकच्या बाहेर आहे बॉल पंचदंडित करतायत व्हाईट बॉलचा इशारा समीकरण बदललं 5 चेंडू 10 धावा 5 चेंडू 10 धावा खूप काही घडायचंय खूप काही पाहायचंय आणि इथे इतिहास रचले जाणारे एक एक बॉल एक एक क्षण इथे आपल्याला अनुभवायचे ही गंमत आहे क्रिकेटची ही रंगत आहे क्रिकेटची आणि हा थरार आहे क्रिकेटचा जो बाबरशेखच्या या पावन भूमीमध्ये इथे आपण अनुभवतोय परफेक्ट या लाजवाब गोलंदाजी गुड लेंथवरचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय लॉंगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते क्षेत्ररक्षक बॉल फील्ड करेल आणि रन आउट होईल 1 रन इथे मिळते परंतु मयूर अजूनही मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला समीकरण इथे बदललं 4 चेंडू 9 धावा यस थँक्यू 4 चेंडू आणि 9 धावा 4 चेंडू 9 धावाचा समीकरण कधी संघ सामना गावकडी बाजूने झुकतोय तर कधी रत्नागिरीच्या बाजूने कंपल्सरी चेस हा नियम आहे या स्पर्धेचा म्हणजे काय तर तुम्हाला 9 धाव्या बनवाव्याच लागतील 8 धावा बनवल्या तर तो प्रथम फलंदाजी करणारा संघ आहे तो इथे विजेता ठरेल समीर ऑन दी मार्क समीर गेम चेंजर गोलंदाज आहे त्यामुळे संघाने याच्यावरती शेवटच्या षटकाची जबाबदारी दिले संघाचं अस्तित्व संघाचं भवितव्य ठरवणारे हे शेवटचे 4 चेंडू आणि समोर मयूर आहे ज्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय या मैदानावरती पुन्हा एकदा उंच हवेमध्ये खेळला गेलेला हा बॉल हवेची मिळते साथ आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी फरार धावसंख्या 74 रन 3 धावांची आवश्यकता 3 चेंडू 3 धावा आणि मयूरच्या धडाकेबाज फलंदाजीसाठी संदर्भ नागवेकर यांच्याकडून ही 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे
काय मयूर लढला, काय मयूर भिडला, मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि चौकार षटकारांची आतिषबाजी करू लागला. आम्ही काय पाहिलं 48व्या पर्वामध्ये, तर तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊन एकाकी झुंज कशी देतात याचं प्रात्यक्षिक आपल्याला या मैदानाच्या आतमध्ये मयूरकडनं पाहायला मिळतंय. फेकला जाणारा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगला चेंडू क्रॉस होऊन सीमारेषेच्या दरम्यान जातोय. एक धाव इथे घेतली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला गेला आणि 2 धावा यशस्वीपणे संपन्न केल्या जात आहेत. स्कोर झाला इथे इक्वल. 2 चेंडू आणि एका विनिंग रनची आवश्यकता इथे आहे. कंपल्सरी चेस नियम आहे. जर का इथे हा डॉट बॉल आला तर मित्रांनो हा सामना अजूनही हाय व्होल्टेज होईल. पावस मुरुगवाडा आणि 1 चेंडू 2 चेंडू 1 रन. 2 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. हाय व्होल्टेज हा ड्रामा ठरू शकतो. इथे जर डॉट बॉल आला ना मित्रांनो तर आपला पैसा वसूल सामना असणार आहे हा. सुनील करेल का तो कारनामा? ओ इथे खेळाय विनिंग रन आणि या मॅचचा हिरो वन अँड ओनली वन मॅन शो, वन मॅन आर्मी मयूर. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ धमाका, व्हॉट अ ब्लास्ट, सुपर डुपर हिट. वन अँड ओनली मयूर. सेमीफायनल मध्ये दाखल होणारा 4था संघ युवा स्वराज्य प्रतिष्ठान रत्नागिरी. यस, युवा प्रतिष्ठान रत्नागिरी संघनायक पावस. हॅलो 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 हॅलो. युवा स्वराज्य प्रतिष्ठान संघनायक, पावस संघ संघनायक, मुरुगवाडा संघ संघनायक,